आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. अरे बापरे, आता हॅलो दादा, ऐक ना, आज ऑफिस मध्ये ना थोडं अर्जंट काम आहे. म्हणजे हे काम ऍक्च्युली वेद करतो, पण आज वेद नाहीये तर माझ्यावर जबाबदारी आहे, त्यामुळे घरी यायला उशीर होईल. काळजी करू नकोस, आईला मात्र नक्की सांग. हा हा ओके हो, येते येते. हा बाय. गोदावरी कंपनीचे जे मालक आहेत ना, बाबाराव खोत, त्यांनी आमच्यासोबत खूप मोठ्या डील्स केल्यात. हा, त्यांनी आमच्याकडून एक खूप मोठा आलिशान बंगला विकत घेतलाय आणि ती डील करता करता त्यांनी आम्हाला एक ऑफर पण दिली आहे. गोदावरी फूड्स विकत घेता का म्हणून हीच ऑफर दिली आहे. सई बोलली गोदावरी फूड्स रणजित खोत विकणार, आणि नेमकं त्याच दिवशी भैरवी मॅडम आल्या होत्या ऑफिसमध्ये. त्यांनी आणलेल्या एनव्हलप मधली कागदपत्र त्याच कामासाठी तर नसतील. भयानक आहे हे सगळं. मुख्य म्हणजे वेदला या व्यवहाराची कल्पना सुद्धा नाहीये. मलाच वेदला सांगायला हवं. नाही, पण पुरावा कुठे आहे माझ्याजवळ? त्याशिवाय वेद विश्वास नाही ठेवणार. पुरावा, हा, मी सईला विचारू शकते. ती स्पष्ट काय ते सांगू शकेल मला. बोलते सई सोबत. नलीचा फोन. बोल ग, आज बरा वेळ काढून फोन केलास. सई, मला तुझी मदत हवी आहे. मदत? बोल, काय मदत हवी? तू बोललीस की रणजित खोत गोदावरी फूड्स विकणार आहेत. नक्की तुला काय डिटेल्स माहिती आहेत, मला सांगशील? अच्छा, ते अगं तुझे बॉस आहेत ना रणजित खोत, त्यांनी आमची प्रॉपर्टी विकत घेतली आणि त्यावेळेस आम्हाला एक ऑफर दिली की त्यांना गोदावरी फूड्स विकायचंय. त्याच्याबद्दल डिटेल्स मला एवढं माहित नाहीये, पण असंच काहीतरी ते बोलले होते. सई, मी तुला नंतर फोन करते. हा, बाय. खूप 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 आनंद झालाय. आणि तुम्ही पण खूप आनंदात असाल, हो ना? बाबा, अरे वेद, ये ये ये. ये बस. अरे ये ना, ये बस. वेद, नाही ओळखत असालच तुम्ही. हा, अरे हो, यांना कोण ओळखत नाही. खूप मेहनती आहे बरं का वेद, गुणी आहे. अहो, माझा सगळा बिझनेस हाच सांभाळतो मी, फक्त नावाला. तुम्हाला सांगतो, आजच्या काळात असं मेहनती, आई वडिलांचं ऐकणारा मुलगा मिळणं दुर्मिळ. मिताली, वेद,
सई सई ती फाईल दिसली का माझी? हा सई दिसतच नाहीये. नाही का? आणि उद्या खरंच खूप इम्पॉर्टंट काम आहे मला त्या फाईलचं. आठवत सुद्धा नाही लास्ट टाइम कुठे बघितली होती सिरियसली. अहो प्लीज सांगा ना कुठे ठेवली ती फाईल. मला ना उद्या एक अर्ली मॉर्निंग इम्पॉर्टंट मीटिंग आहे, त्याच्याकरता ती फाईल हवी आहे. कळतंय का तुम्हाला? एक तर त्याची काही इन्फॉर्मेशन लॅपटॉप मध्ये पण नाही टाकली माहिती. सई अहो ती फाईल. हो काय काही हवंय का तुम्हाला? तुम्हाला काय झालं? एवढं कसला विचार करत बसलाय तुम्ही? नाही कसलाच विचार नाही करत. सई तुमच्या चेहऱ्यावरनं साफ कळतंय मला की कसलं तरी टेन्शन घेतलंय तुम्ही, त्याचाच विचार करत बसलाय. काय झालंय मला नाही सांगणार? टेल मी. तब्येत वगैरे बरी आहे ना तुमची? हा हो बरी आहे मी. मग सांगा मला काय झालंय, कसला विचार करत आहे? विचार कसलाच नाही करत आहे. आईची काळजी वाटते. का म्हणजे काय? म्हणजे तब्येत वगैरे बरी आहे ना त्यांची? आता मंगळगौरी झालं तेव्हा तर बरं वाटलं मला, ओके होत्या म्हणजे. नाही नाही तब्येत बरी आहे. हो वाईट स्वप्न पडलं मला. स्वप्न बघून इतकं ओव्हरथिंक करताय तुम्ही आणि टेन्शन घेताय सिरियसली. आणि तिकडे वरून आहे ना, मामा पण आहे आईंची काळजी घ्यायला. मग इतकं टेन्शन का? आणि जर तुम्हाला खूप असं अनइझी फील होतच असेल तर मग माईंना फोन करा किंवा लगेच भेटून या त्यांना. डोंट वरी. ओके. आता कसं सांगू मी तुम्हाला मला आईची काळजी का आणि कोणामुळे वाटतेय ती. आबाराव खोत जर खरंच गोदावरी